नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। न्याय हा सर्वांसाठी समान असावा अशी मागणी नेहमीच केली जाते। मात्र प्रत्यक्षात न्याय मिळतो का हा प्रश्न अनेकदा विचारला जातो। महाराष्ट्रात गाजलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ता अंजली दामनिया यांनी एक दावा केला आणि मोठी खळबळ उडाली। त्यांनी थेट धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आणि वाल्मिक कराडला बळीचा बकरा कसं बनवलं गेलं याचे पुरावे आपल्याकडे असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। तसंच या प्रकरणात अनेक पोलीस अधिकारी आणि इतर 10 व्यक्तींना सह आरोपी करण्याची मागणीही त्यांनी केली। आता ते 10 व्यक्ती कोण आणि धनंजय मुंडेंनी कोणाला व्हॉट्सअप मेसेजेस केले, चला तर जाणून घेऊया या विषयाबद्दलची सविस्तर माहिती। मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली। या मागे खंडणी आणि गुन्हेगारी टोळीचे मोठं जाळं असल्याचं समोर आलं। सीआयडीच्या चौकशीतून वाल्मिक कराड हा या प्रकरणात मास्टरमाइंड असल्याचं उघड झालं। मात्र यामध्ये धनंजय मुंडे यांचा देखील अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा आरोप अंजली दामनिया यांनी केलाय। आता संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी देखील आरोप केलाय की आरोपींना पोलिसांनी नाही तर धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी शोधलं। तर धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता बालाजी तांदळे हा संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी आम्ही सर्व आरोपींना शोधले असं सांगत होता। तो काही जणांना म्हणाला की आमच्या 60 ते 70 गाड्या आरोपींच्या शोधासाठी फिरत होत्या। तर धनंजय देशमुख यांना तांदळे सांगत होता की 200 गाड्या फिरत होता। यात मोठे गैरप्रकार झाल्याचा संशयही व्यक्त केला जातोय। मी धनंजय देशमुख यांच्या नातेवाईकांशी बोललो तेव्हा मला बालाजी तांदळे विषयी समजलं। आरोपींना पोलिसांनी नाही तर आम्ही शोधल्याचं बालाजी तांदळे यांनी सांगितलंय। त्यामुळे धनंजय मुंडे हे बालाजी तांदळे यांच्यावर प्रचंड संतापले। धनंजय मुंडे हे बालाजी तांदळेला म्हणाले की तू जास्त बोलला म्हणून मला त्रास होतोय। धनंजय मुंडे यांना या प्रकरणाची कल्पना होती। तसंच वाल्मिक कराडला सरेंडर करण्यास भाग पाडण्यात आलं। त्यामुळे यामध्ये मुंडेंचा अप्रत्यक्ष सहभाग आहे असं अंजली दामनिया यांनी म्हटलंय। सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात काही महत्त्वाच्या व्यक्तींची नावं नसल्याचं अंजली दामनिया यांनी म्हटलंय। यात बालाजी तांदळे आणि वाल्मिक कराडला मदत करणाऱ्या काही पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश नाही। तसंच एलसीबीचे अधिकारी गीते यांच्यावर देखील गंभीर आरोप झाले। त्यामुळे त्यांनी या सर्वांना सह आरोपी करण्याची मागणी केली। अंजली दामनिया यांनी आणखी एक ट्विट करून धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले। धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून 3 माणसं काम करत होती असा गंभीर आरोप अंजली दामनिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलाय। त्या म्हणाल्या की ज्यांनी स्कॉर्पिओ गाडीतून वाल्मिक कराड याला सीआयडी कार्यालयात आणले तो शिवलिंग मुराडे, ज्यांनी पोलिसांना घेऊन आरोपींचा शोध घेतला तो बालाजी तांदळे, ज्यांनी संबंधित माहिती पुरवली तो सारंग आंधळे। तसेच दामनिया असंही म्हणाल्या की या तिघांवर अटक होणार नाही, कारण तसं झाल्यास त्यांचा फोन तपास होईल आणि त्यामध्ये त्यांचा प्रत्यक्ष सहभाग उघडकीस येईल। त्यामुळे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे। दामनिया यांनी सांगितलं की त्यांना काही दिवसांपासून एक व्यक्ती सतत संपर्क करण्याचा प्रयत्न करत होती। अखेरीस त्या व्यक्तीशी त्यांची चर्चा झाली आणि त्यातून धक्कादायक माहिती पुढे आली की धनंजय मुंडे यांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून या तिघांशी संपर्क ठेवला होता आणि त्यांना सूचना दिल्या होत्या। तसंच बालाजी तांदळे व वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी काही जणांचा बळी देण्याची योजना आखली गेली असावी। त्यामुळे प्रत्यक्षात दोषींवर कारवाई न करता केवळ काही ठोक लोकांना फसवलं जाण्याची शक्यता आहे। अंजली दामनिया यांनी धनंजय मुंडे यांच्यासह 10 जणांना सह आरोपी करण्याची मागणी केली आहे। यात पुढील व्यक्तींचा देखील समावेश आहे। धनंजय मुंडे राजकीय नेता, बालाजी तांदळे मुंडे यांचा कार्यकर्ता, शिवलिंग मोराळे, सारंग आंधळे, डॉक्टर वायसबे आणि त्यांची पत्नी, एसबी बारगळ वरिष्ठ पोलीस अधिकारी, पीएसआय राजेश पाटील, पीआय भागवत शेलार, पीआय महाजन, एलसीबीचे अधिकारी नेते। धनंजय मुंडे यांच्यासह या प्रकरणातील सर्व दोषींवर कारवाई करावी। बालाजी तांदळे, शिवलिंग मुराळे आणि सारंग आंधळे यांना त्वरित अटक करावी। सीआयडीच्या आरोपपत्रात गैरसमाविष्ट असलेल्या व्यक्तींवरही चौकशी करून त्यांचा समावेश करावा। या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी अशी मागणी अंजली दामनिया यांनी केली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरण फक्त एका खंडणी प्रकरणापर्यंत सीमित राहिले नाही। यात मोठे राजकीय आणि पोलीस अधिकारी गुंतलेले असल्याचा संशय आहे। अंजली दामनिया यांनी केलेले आरोप गंभीर असून यात सत्यता आहे का हे तपासणी अंतीच आपल्याला स्पष्ट होईल। मात्र न्याय सर्वांसाठी समान असावा ही मागणी आजही तितकीच महत्त्वाची आहे। आता हे पाहावे लागणार आहे की सरकार आणि तपास यंत्रणा या प्रकरणावर कोणती भूमिका घेते आणि आरोपींवर कारवाई होते का। यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मराठी मंडळी YouTube चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।